नमस्कार. आज आम्ही मराठी विषयाच्या 12वीच्या धड्यामध्ये मराठी विषयाचं वीरांना सलामी या धड्याअंतर्गत कारगिल युद्धामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला उत्तरे द्या. ठीक आहे. सर, तुमचं पहिलं प्रथम प्राथमिक शिक्षण माझं इथल्या गावातच झालं, मालगाव गावातच. नंतर माझं 7वी ते 10वी इथं झालं आणि 10वी नंतर मी भरती. हे वयाच्या 19 वर्ष सुरू व्हायला आणि मी भरती झालो. तुम्हाला सैन्यात जाण्याची प्रेरणा आमचे पाहुणे होते आटलरीमध्ये, मग ते ड्रेस घालून यायचे. मग ते आम्हाला काय वाटायचं आपण बी मिलिटरीत जावं. पाहुण्यांच्या ह्याच्यातून प्रेरणा निर्माण झाली. सैन्यात जायचं हे ठामच होतं, म्हणजे अगदी निश्चितच. घरातल्या त्यावेळेला काय असतं, घरातले म्हणजे कसं 5-6 भाऊ असायचं, त्यामुळे एवढं काय लक्ष देत नव्हतं कुठं काय शाळा शिकला का काय नाही का. भरती झाली तेव्हा समजलं त्यांना की भरती झाली, म्हणजे आनंदाच होता. कारण परिस्थिती बी तशी त्यावेळेच्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनाही वाटलं बाबा नोकरी बाबा चांगलाय, त्या नसताना देखील जायला भाग पाडले. हो, यांना काय आम्ही घरी सांगायला नव्हतं आम्ही भरती. जास्तीत जास्त पहिल्यांदा मी सोल्जर म्हणून शिकवायचो म्हणून, आणि रिटायर तर हौलदारमध्ये रिटायर. कारगिलच्या युद्धाच्या प्रसंगी म्हणजे 3 मेला ते युद्ध येऊन थडकलं असं म्हटलं जातं. म्हणजे एका मेंढपाळाकडून ती माहिती मिळाली. मग अशा त्यावेळी तुम्ही तिथं म्हणजे होता का? मी नौशेरा सेक्टरला होतो 536 ला. कारण कारगिल पासून इकडे असायला त्याच्या अगोदरच आमची बटालियन तिथे डिप्लॉय झाली अगोदर. त्यामुळे डिप्लॉय झालेली बटालियन हलवत नाही. मागे रिझर्वच्या बटालियन आहे त्या तिथं पाठवतात. आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच होतो, एअरबेसवर. तेव्हा आमच्यावर मी 3 वर्ष तिथं होतो. रात्रंदिवस फायर चालू होता. तिथून भोजपुरी जास्त होती. आणि आपला जो अशोक पोस्ट आहे 536 हा थोडासा अडचणीचा होता, कारण पाकिस्तानात आत घुसलेला असं त्रिकोण, तिन्ही बाजून पाकिस्तान. बरोबर. म्हणजे ते आपण असं म्हणतो की आपला तो जो भाग आहे घुसखोरांसाठी पोषक वातावरण. पोषक, बरोबर आहे. कारण तिथं झाडं वगैरे खूप, गवत वाढवून खूप उंचीच, आणि रात्रीचं काळोख पण खूप पडतंय, थंडी पण खूप, पाऊस पण. परिस्थिती म्हणजे अशीच होती. म्हणजे आपल्या लष्कराला ते जिकरीच होतं. तरीही ते म्हणजे लष्कराने लढा देणं गरजेचं. म्हणजे असं 16,000 फूट म्हणजे किंवा 18,000 फूट अशी उंची दाखवली जाते त्या पहाडाची. ते माझं कसं आता सुरुवातीपासूनच माझं जर तुम्हाला सांगितलं, माझं बेळगावला ट्रेनिंग झालं. बेळगाव मी हैदराबादला गेलो. हैदराबादवरनं 1 वर्षानंतर मी श्रीगंगानगरला गेलो. मग तिथं असताना थोडस मला ब्लूस्टार मध्ये थोडासा म्हणजे काय सहभाग एवढा पूर्ण नाही, तर पंजाबमध्ये थोडासा आम्ही होतो तिथं, थोडासा अनुभव. तिथून आलो आम्ही बबिनात आम्ही डायरेक्ट श्रीलंकेला मी 1 वर्ष काढला IPT कॅम्प. तिथं लढाईचा थोडाफार अनुभव मला होता. आणि परदेशात म्हटल्यावर जरासं, तिथून माझी बदली झाली लडाखला बर्फात. लडाख हा भाग घुसखोरीसाठी जास्त नाही, तिथं म्हणजे वरती बर्फ खूपच, तर खाली घुसखोरी जास्त. लडाख मध्ये तिथून बदली झाली माझी त्रिवेंद्रम अरुणाचल प्रदेश चायना बॉर्डरवर. अरुणाचलनं परत कलकत्ता आलो. कलकत्त्यावरून मी परत जम्मूला. म्हणजे भरपूर जे भाग झालाय तो सगळा संवेदनशील. माझ्या 9 वर्ष तरी अशीच चांगल्या ह्याच्यातच म्हणजे अडचण खडतर एकदम म्हणजे अगदी. अशा या खडतर परिस्थितीत असं तुम्हाला म्हणजे कधी असं एखादा अविस्मरणीय प्रसंगी की जे तुम्हाला असं वाटलं मला आता म्हणजे कुटुंबाची मला आठवण यायला लागली आता, असं कधी वाटले का तुम्हाला? नाही, तिथं काय असतं सर्व खेळ मिळत असतात. त्यामुळे कुटुंबाची एवढे पहिल्या दिवशी ज्यावेळी सुट्टी संपत त्या दिवशी जरा तेव्हा वाईट वाटतंय किंवा जाते वेळी. नंतर एकदा तिथं आपण मिक्स झालो की बाबा आता मुलं तुमची कशी, 1 दिवस जर शाळा चुकवली दुसऱ्या दिवशी जायचं कसं, मिसळायचं कसं, असं होतंय. नंतर एकदा रूट पडला की त्या जीवनातच ते समरस होतं. बरोबर. युद्धाच्या काळात तुमची नेमकी भूमिका काय? युद्धाच्या काळात अस्मरणीय खेळ माझ्यावर भरपूर आलेले.
खूप सांगा. आणि स्वतःचा जर अनुभव जर असेल तर मला स्पेशली मेडल देऊन अवॉर्ड दिलेला आहे. मी 4 अतिरेकी मारले होते स्वतः, 2 ओढून आणलेले आहेत. त्यामुळे भारत सरकारनं पण मला अवॉर्ड दिलेला आहे. चीफ ऑफ द आर्मी स्टाफचं मला पदक मिळालेलं आहे. 4 अतिरेकी मारून 2 रात्रीचे बांधून आणलेले होते. तुमचा एखादा अविस्मरणीय क्षण? रात्रीचं 11:15 जे फाईट सुरू होता, काय होतं, आंबूस लावतोय आपण रात्रीचं जंगलात. मग मी हवालदार कमांडर होतो. मग मला कबनी गावण्यात आणलं की ह्या ठिकाणी मी काय केलं, डायरेक्ट जरासं आत घुसलो पाकिस्तानच्या बॉर्डरला. त्यावेळा तिथून जास्त घुसखोर होती नौशेरा चॅप्टरला. मग कमांडर असताना 1947 ला तिथली घरं पडलेली आहेत. मग थोडासा आपण सपोर्ट घेऊन तिथं बसायचं. तेव्हा पाऊस पण बारीक होता, तरी पण ते कार्य करायचं. आणि 11:15 वाजता घुसखोर आत घुसले. आत घुसत असताना तिथं जंगल जास्त, गवत आणि प्राणी बी जास्त. तुमचं घुस म्हणा, शाळेत कुठल्याच्या ते खुसखुस करतात. त्यामुळं अतिरेकी घुसलाय का एवढं समजत नाही. त्यामुळे 11:15 वाजता काय झालं, माझी ड्युटी होती, मी LMG होतो. तर 15 मीटरवर माझ्यावर आवाज आला पुढून, खुस खुस खुस. माझा सहकारी होता, त्याला म्हटलं असं असं आहे. ठीक आहे. मी त्याला काय म्हटलं, सपोर्ट फायर दे मला, आणि त्याला बाजूला सपोर्ट फायर द्या. आणि त्यावेळेला डायरेक्ट फायर मारला माझ्यावर अतिरेकी. मग मी LMG असताना मी डायरेक्ट असो एकदम असं हो भ्रष्ट मारला. भ्रष्ट मारल्या वेळेला आल्ला म्हणून आवाज आला. मग म्हटलं झाले. मग खूप भिजलो तो पूर्ण. सहकारी थोडस नवीनच झालं, तरी पण 3 तास आमचं होतं. तर माझ्यातलं कोण कॅज्युलिटी नको दिला. परत आता माझं पण नाही, एक तर सुरू झालं. आणि माझ्यापेक्षा जर तू 30 कमांडर जर असेल तर तो मला फसवणार. कारण पाठीमागून मला अडकणार, कारण तो काउंटर आंबट लावू शकतो. तिथं जर थांबलो मी तर ते माझ्यावर काउंटर मारू शकतो. ह्या विचारात मी थोडासा इकडे श्रीलंकेतला वगैरे अनुभव होता आणि सर्व्हिसिंग माझी झाली होती. मी काय केलं, आउटर स्क्वॉड्रन लावलं प्रत्येकाची कोण. आणि त्यांना सांगितलं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत फायर खोलायचा नाही, कारण सकाळून आपल्याला काढायचं. त्यामुळे ती व्यवस्थित हाताळून न कुणी कॅज्युलिटी होता आम्ही ते कार्य पूर्ण केले. आणि कठीण प्रसंग आहे, म्हणजे अशा स्थितीत सावध राहणं म्हणजे जिकीचंच आहे ते, तसं बघितलं. आणि त्यात तुम्ही पहिला अनुभव तुमच्या पाठीशी लागला, आणि त्यामुळे ते तुम्ही शक्य करू शकता. थोडंसं अनुभव पहिलं. युद्धानंतरची परिस्थिती कशी वाटली तुम्हाला तेवढ्या कालखंडात? तेवढ्या कालखंडात काय नाही, असं म्हणजे मी बाबा काहीतरी कार्य केले, बाबा मी नोकरी केली, पैसे घेतले देशात, सेवा पण त्या पद्धतीने आम्ही केली. म्हणजे हेच आनंद आहे. पण हे कारगिलच्या आधी झालं होतं? नाही, युद्ध सुरू झाल्यानंतर युद्ध संपल्यानंतर 28 ऑगस्ट 99. 28 ऑगस्ट 1999 ऑगस्ट आधीची. म्हणजे या युद्धानंतर तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे काय, आपण बाबा काहीतरी भरती झालोय, देशासाठी काहीतरी केलं, म्हणजे हा समाधान अगदी म्हणजे काही. आणि कोणता क्षण म्हणजे असं खूप आहेत. एक सहकारी माझ्याबरोबर कॅज्युलिटी झाला होता, त्याला थोडंसं वाईट वाटलं होतं आम्हाला. आता त्यांचा मुलगा कॅप्टन अमरावतीला 1 वर्ष फक्त त्याला राहिलं होतं. आणि त्याला आमच्या वेळी आम्ही खांद्यावरच आणला होता, कारण वरती गाड्या वगैरे जात नाही. आणि शेवटला मेडिकल ऑफिसर यायला त्याचा जीव झाला. म्हणजे ते बरं वाटलं नाही, कारण एक सहकारी झाला. कारण विजय किती मिळवा तर सहकारी जाऊन चालत नाही. होय, शेवटी कसं असतंय, तिथं शिकवतातच घरचा कोणीही पाणी पाजायचं नाही. शेवटी सहकारी तुम्हाला पाणी पाजणं, त्या पद्धतीनंच राहणं त्याच्यावर गरजेचं आहे. शेवटी पाणी कोण पाजणार? घरची नाही, पै नाही, पाहुणे नाही, कोणी.
आता कारगिल युद्धाला एक ऑपरेशन विजय म्हणून एक नावच दिलं. हो त्या नाव देऊन काम सुरू केलं. होय नाव दिलं. नाव देऊन काम सुरू होय केलं. नाव ऑपरेशन कुठलंही ऑपरेशन होते तुमचं. हा, आता हा. पंजाबमध्ये केलं ब्लू स्टार केलं बरोबर. नाव दिलं. परत श्रीलंकेला ओपिक पवन दिलं. हम्म. ज्या त्या परिस्थितीला ते नाव देतात. नाव द्यायचं. होय. अगदी बरोबर. म्हणजे ते ऑपरेशन विजय नाव देऊन मग हा, ते नाव सक्सेस केले सक्सेस त्यामध्ये. केलं. बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये घुसखोरी एक तो तुमचा सिमरगा भाग असा म्हणून एक काहीतरी तिथं हे केला जातो बघा. म्हणजे टप्पा काय म्हणतात ते 2 रेषा एकत्र येऊन असं काहीतरी आहे ना तिथं कारगिल. नाही तिथं येलो शिवराम येतो असं. कंट्रोल होता. हा हा. तिथं बॉर्डर वगैरे काही नाही. नाही ना. कधी 300 मीटरवर तुमचं सैन्य आहे त्यांचं. हम्म. 60 मीटर पण अंतर आहे. बरोबर. आणि जेवण वगैरे वरती खेचणार नाही. म्हणजे काश्मीर मधला कारगिल हा एक हिस्सा घेतला. आणि त्या भागामध्ये हे सगळे घरामध्ये झाले. नौशेरा सेक्टर. हम्म, हम्म. तिथे एक मुसलमानाचे ब्रिगेडर होते जमील महमूद. हम्म, हम्म. त्यांनी मला 47लाच मोठी कामगिरी केली हा. देशासाठी. कॅप्टन नाही ब्रिगेडर आपल्या ह्या युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बदना पत्रा. ते वरच्या साईडला आम्ही खालच्या खाली साईडला. आमची बटन कशी मराठा बटन. हा तुम्ही आधीच तिथं अगोदर डिप्लॉय झालो होतो आम्ही तिथंच. ह्या बॉर्डरला. आणि ही नंतर पाचारण केली. नंतर पाठीमागून ही. बरोबर. म्हणजे युद्धामध्ये जास्त शौर्य गाजवले ते ह्या युद्धानं असं म्हटलं जाते. होय. सगळ्यात जास्त अविस्मरणीय युद्ध म्हणजे कारगिलचं युद्ध. नाही बाकी 71ची वेळी नाही ते 71-72चा तो कालखंड फार मोठा. नंतर जेव्हा आपण 62च्या युद्धानंतर भारत चीन युद्धानंतरची परिस्थिती चिघळली ती ह्या युद्धाने चिघळली असं म्हणतात जास्त. कारण ह्यो टापू तेवढाच आला. 71 युद्ध तुमचं ऑल बॉर्डरवर आलं संपूर्ण हा फक्त कारगिल युद्ध आहे. तेवढ्या टापूतच आला हा अखंड. हा कसा आहे 71 युद्ध म्हणजे पूर्ण देश दोन्ही देशामध्ये ही घुसखोरीने इंडियन आली. म्हणजे तो भागच फक्त घ्यायचा भागच फक्त काश्मीर. म्हणजे कारगिल फक्त ते जे हे आहे हा हा हा. तेवढाच टापू. म्हणजे कारगिल एरियात आहे का तो? कारगिल पूर्ण भारताचं नाही. म्हणजे तो फक्त वरचा जो टप्पा आहे काश्मीरचं डोकं हा. आणि त्यातला जो कारगिल भाग आहे त्याने अतिक्रमण केलं. अतिक्रमण आपल्यात घेण्यासाठी असं. कारण रोड जातोय ना लेह वगैरे. हा लेह तिथूनच ते जातोय त्यामुळे अडचण येते. बरोबर. लेह लडाख म्हणजे ते. हा लढा. म्हणजे तो त्यांच्यासाठी घुसखोरीला पोषक मार्ग म्हणायचा. बरोबर. मग आता तुम्ही हे सगळं म्हणजे आवड आता म्हटलं तुम्ही कोणाच्या प्रेरणेतून गेलाय असं तसं. असं तुमची मुलं आता सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत असं तुम्हाला वाटलं नाही का? म्हणजे या क्षेत्रात यावी तशी. नाही वाटत होतं कारण नशीब असतंय. मिलिटरीत भरती होणे नशिबाने नशीब असतात. असं नाही की मी भरतीच होतो असं नाही. बरोबर आहे. म्हणजे तरी असं वाटतं की आपल्याला हा असू दे आपला मुलगा पण यात जावा किंवा नाही इच्छा होती कारण त्यांनी ग्रॅज्युएशन केल्यामुळं ह्या साईडला ती शिक्षण बदललं केलं. बरोबर. आणि सैनिकात जायचं म्हणजे शिस्त कठोर. शिस्त आताच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्या? काय होतंय आता कुठल्याही कामाला तुम्ही कोणतंही काम करा वेळ हीच ठरलेली असावी. त्या वेळेतच पोचून ठरली. जर तुम्ही वेळ मागं पुढे केली तर नुकसान जास्त होते 100%. त्यामुळं वेळेचं भान ठेवणं हे गरजेचं आहे. कुठेही जायचं असू दे काही असू दे. म्हणजे शिस्त त्याग सेवा समर्पण हे शब्द पाळायलाच पाहिजेत. पण आत्ताच्या तरुण मुलांना आपण म्हणतो ना म्हणजे शिस्त नाही सेवा नाही समर्पण तर नाहीच नाही. मग ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सांगा बघू. आता काय प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बरोबर. काय म्हणतात काय शिस्त 1 तास लेट गेली तर चालतं. तसं होत नाही. म्हणजे शिस्त ही आयुष्याला महत्त्वाची आहे. जरुरीच आहे. आणि आर्मीची शिस्त पाळणं गरजेचं आहे. वरिष्ठांचा अधिकार पाळणं गरजेचं आहे. तर थोडं जर तुम्ही चुकला तर सर्वच गोष्टी सक्सेस होत नाही. कारण वेळ जी असते ती तो ठरवत नाही. कुणीतरी वेळा ठरवल्या असतात आणि त्या वेळेत तो सुद्धा ते कार्य करत असते. फक्त एकट्यासाठी ती वेळ ठरलेली नसते. नाही. मग त्यामुळं हे पण होणार ना नुकसान पण जास्त होणार ना. बरोबर आहे. हा आता 12:30ला जाणार तो 1ला जाणार ती शेताकडे गेल्यासारखं वेळ जुळून यायला पाहिजे ना. अनियमित तुमची जर वेळ जुळून नाही आली म्हणजे सगळी कामं ही वेळेनुसार वेळेवरच होणं शिस्तीला बांधीलच.
नाहीतर कोण कधी जाईल काही जाईल. हा हा शिस्त आहे. मग आता मला सांगा की तुम्ही आता लष्करात काम केलंय म्हणजे आता रिटायर आहात तुम्ही, मग ती शिस्तीतली काम करण्याची सवय म्हणजे आता ही अंगी लागली आहे अशी त्यांना विचार मला आहे का नाही ते अगदी बरोबर. सगळं वेळेत लागतंय, सगळं वेळेत लागतंय. म्हणजे सैनिक म्हणून काम करताना आणि सैनिक म्हणून जगताना सुद्धा माणूस तुम्हाला कळतोय हे महत्वाचं आहे. म्हणजे सैनिक नावाचा माणूस कळवून घ्यायला सुद्धा ती शिस्त जाणून घ्यायला लागते. म्हणजे आता सांगितलं की काकीने की सगळं वेळेत लागते म्हणजे शिस्त पाहिजेच. आणि सेवेच्या बाबतीत अजून काय सांगू शकते मग आपल्या म्हणजे? मी परत नोकरी केलेली नाही कारण थोडासा मला अभिमान होता की बाबा एवढी मी सर्व्हिस केलेली आहे, मला एवढे मेडल भेटलेलं आहे, मग एक तो सलूट कोणाला मारायचं कशासाठी? म्हणजे किती वर्ष सर्व्हिस? मी सर्व्हिस 20 वर्ष केली. तिकडं युद्ध परिस्थिती होती, तुम्ही युद्धात तुमच्या घरच्यांचं कसं होतं? म्हणजे की बाबा असं आपला माणूस सहसा घरच्यांचं समजत नाही त्याला काही कोण होता कारण मिलिटरीत तुम्ही 1 तास इथून 1 तास कुणाचं काही समजत नाही काय आहे काय चालतं. ही दुट्टी काय परमनंट तुमची ह्याची नसती, महिनाभर इथंच आहे, 1 तासात तुमच्या दुट्ट्या सगळ्या बदलत होतात, कोण कुठं आहे काही समजत नाही. त्यामुळे घरी काय प्रश्नच येत नाही कुठं गेलं काय गेलं. आणि इकडं कोण कळवत नाही आम्ही कारण सिक्युरिटी लीज होते. आम्ही जर कळवलं मी लढायला चालू इथं म्हणणार इकडे गेला म्हणजे लूज, त्यामुळे कोण धोकं जास्त. त्यावेळी मोबाईल नव्हता, ते फायदे मोबाईल नव्हते, मोबाईल नव्हतं, फोन करायचा मग नंबर लागला तोपर्यंत रुपये सपायचा ते पण बॉर्डरवर नाही खाली यायचं लांब, मग ते रुपये सपला का नाही झालं तोपर्यंत लँडलाईन कुणाच्या तरी जायचं. म्हणजे मोबाईल नव्हता हे फायद्याचं. माणूस दोन्हीतनी फरक असते. फरक असते. म्हणजे हा फरक तुम्हाला कधी असं जाणवला का? सामान्य माणसाचं काय राहणीमान सगळं कसा आहे, सामान्य माणूस हा रात्रीचा झोपतो, आर्मीत 24 तास जाते. बरोबर. 24 तास म्हणजे असं काही नाही ड्युटी की तुम्ही केली नाही, बरोबर, रात्रंदिवस आर्मी कामातच असते. आणि भारतात कसं आहे कुठलीही संकट महापूर जरी आला त्याला आर्मीच लावतात आणि ती आर्मी योग्य तर हाताळते. तुम्ही ते महापुरात म्हटलं असेल केरळमध्ये एका बाईला आर्मीवाल्या मिट्टीत मारून उचलून म्हणजे अशी कठीण परिस्थिती सुद्धा देशात आली तरी पण आर्मीवाली समजत असतात. हमेशा देशाचं बी म्हणजे अंतर्गत सुरक्षा आणि बाहेर दोन्ही पण आर्मीवाले हाताळतात. सैनिक हा एक माणूस असतोय. याबद्दल तुमचं मत काय? खरं त्याला जडणघडण 11 महिने केलेली असते ना तिची वेगळी ट्रेनिंग देऊन. बरोबर. ती तिची कपॅसिटी बनवलेली आहे, त्याला घडवलं आहे. लोखंड सगळं एकच असतंय, प्रत्येक लोखंड वेगळं वेगळं आकार देतात. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला आम्ही भेटल्यानंतर आम्हाला असं खरंच जाणवलं की म्हणजे सेवा सैनिकाची तुम्ही बजावल्या पण सैनिकात सुद्धा एक चांगला माणूस सुद्धा एक दडलेला असतो आणि त्या भावना समजून घेणं पण तेवढं महत्वाचं आहे. हो, आर्मीवाल्याला थोडस मानत नाही ती लोक जरासं, कारण आर्मीवाला हा कुठल्याही तुम्हाला साथ देणार. म्हणजे असं म्हटलं जाते बघा सैनिकाला की त्याला घोड्याच्या लगामीसारखाच तो असतो. म्हणजे उदाहरणार्थ ही ऍक्टची तिथे ठेव, म्हणजे ही पिशवी तिथे ठेव म्हटलं की तो तेवढंच काम करणार. असं म्हणजे तुम्हाला घडवलंय, त्या पद्धतीनेच घडवलेलं असतं. घडवलंय हे म्हण आहे फक्त. म्हणजे आपण ग्राउंडवर सगळं वेगळं, कारण तुम्हाला आपत्कालीन कुठली परिस्थिती कशी येईल त्या पद्धतीने चालत असतं. असं नाही की ते टार्गेट तुम्हाला दिलेले तेच करायला पाहिजे, तिथं अडचण येणार. ग्राउंडवर वेगळं आणि पुस्तकी ज्ञान वेगळं. बरोबर. म्हणजे जी तुम्हाला जबाबदारी दिली आहे ती कोणतीही देते ती पेलण्याची सक्षम तुम्ही आहात. तयारीच असते. बरोबर. कारण ज्यावेळी लढाई सुरू होईल किंवा घरची आठवण तुम्हाला येऊन काय करणार. बरोबर. मग आता समजा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी नोकरी केला असं म्हटलं की अशा वेळी एखादा तुमचा कौटुंबिक घरगुती कार्यक्रम असते आणि मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटते का हो यायलाच पाहिजे मला, किंवा तुमचे नातेवाईक मला या पाहुण्यात सगळ्या दिसलेत, किंवा असं वाटतंय काय तुम्हाला? नाही, पहिलं कसं असतंय तुम्ही ज्यावेळी भरती होता त्यावेळेला देशाला अर्पणच केलेलं असतं. तुम्ही कुठलीही गोष्ट फक्त शरीर तुमचं
सगळं माइंड त्यांचं, सगळंच त्यांचं. आणि प्राधान्य देशाला. तुमच्या घरगुती जबाबदारी आहे नंतर. बरोबर. हे नाही की इथं हाय आणि आला परत असं. प्राधान्य हे देशालाच. खऱ्या अर्थानं प्रखर राष्ट्रभक्ती तुम्हाला अशी भिनवत्यातच. कारण ज्यावेळी आमचं ट्रेनिंग पूर्ण होतंय त्यावेळेला तिरंगा झेंडा हा हातात धरून शपथविधी परेड मोठी असते. त्यामुळे ती शपथ घेतलेली असते. त्यामुळे हे जीवन जगणं गरजेचं असतं. मग मी घरी घरी जातो. शत्रू पक्षाशी सामना करताना म्हणजे कोणत्या पद्धतीनं करता, म्हणजे अशा वेळी मनाची अवस्था तुमची कशी असते? अवस्था म्हणजे कशी असते, शत्रुपक्ष काय चाल असते प्रत्येक वेळा वेगळं वेगळं त्याचं डिपेंडेंट असते. आज बाबा हे करेलच असं ठेवू शकत नाही. मी कसं म्हणलं, मी आउटर स्क्वॉड्रन लावलं तो कॉन्ट्रा अटॅक मारा किंवा आंबूस लावेल, आंबूस तोडू शकत नाही आपण. मग त्याच्यापेक्षा त्या हालचाली काय करेल ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. ज्या त्यावेळेला ज्योती निर्णय. हे आंबूस हा शब्द वापरलात ना, म्हणजे नेमकं काय असते? आंबूस म्हणजे काय असते, जी पायवाट असते किंवा मोठा पण रस्ता असतोय तर तो शत्रू पक्षी असतोय, तो एका साईडला आपली सगळी लावतो माणसं आणि आपण आत पडलो की डायरेक्ट ती विसर मारली की एकाच साईडनंच फायर मारतात. मग ते आंबूस तुटत नाही. एक तर त्यांच्या अंगावर जाणं म्हणजे जास्तीत कॅज्युअलिटी आपली जास्त. म्हणजे कडा तयारच करून ठेवलेली असते त्याने एकच साईडच लावायची आपली पण. त्याच्यात पट्ट्यात पडलं की ती फायर. बरोबर. तसं पट्ट्यात तुम्ही त्यावेळी गेला होता काय? नाही, मी आंबूस मध्ये कधी फसलेलं नाही. कसं नाही की शक्यतो बाहेर येत नाही, बाहेर येत सहसा आंबूस. म्हणजे अंगावर जायचं डायरेक्ट. अटॅक समोरूनच अटॅक डायरेक्ट अंगावर गेलेला पर्याय. म्हणजे याचा अर्थ एकदा जर आपण आत गेलं तर विजय मिळवूनच यायचं. बाहेर आंबूस नाही, रस्त्याला वगैरे लावतं. कडेला, रस्त्यांच्या कडेला झुडपात वगैरे असतं. ते आपल्याला तेव्हा माहित नसते ना ते त्यांनी काय केले तेच तर करा. ते अंदाज घेत जाणं किंवा अंदाज घेत जाणं. स्काउट असतात. स्काउट म्हणजे पुढे 2 माणसं असतात. स्काउट चालत असतात. मार्ग दाखवून कुठली हालचाल परिस्थिती कशी आहे रिस्क त्या किती तयारीच पाहिजे. तिथं कसं असतंय, मरण वगैरे काही डोक्यात नसतंय. कवा फाईल काय फाईल. म्हणजे माझी या मरण मी पाहिले या डोळा मरण सोबत घेऊनच जगायचं. माहिती नसते काय कोण फायर येईल, कोणा होईल, काही माहित नसतं. बघा, म्हणजे कुटुंब, नातेवाईक कुठल्याही पद्धतीचा हे कुटुंब हे सहसा कुटुंब एवढं नसतंय. कुटुंब तिथंच सगळं. इथं एवढं कुटुंबात 2 महिने राहणार तुम्ही, 10 महिने त्या कुटुंबात. त्यामुळे इकडला लगाव कमीच असतो. आता तुम्ही मगाशी म्हटलात की 2 आम्ही अतिरेक्यांना ठार मारले. आता ते 2 अतिरेक्यांना ठार मारत असतानाची परिस्थिती कशी होती तुमची? म्हणजे ज्यावेळी मारलात ना, ज्याचं मगाशी म्हणा समोरून म्हणजे ते अटॅक केला आणि उलटा तुम्ही हे करून त्याला हे केले, अशा वेळी तो अल्लाह असा शब्द तुमच्या कानावर पडला. अशा वेळी ते दुसरा सैनिकाचं कसा मारलात तुम्ही? तो काय असतंय, जंगलात ते लपलेले होते, आत घुसखोर करत होते. हत्यार वगैरे भरपूर पकडली. हत्यार वगैरे भरपूर पकडले. फोटो आहे माझ्याकडे. हत्यार वगैरे भरपूर पकडलेले. ते काय झालं, फायर ज्यावेळी मारला आम्ही आला 15 मीटरवर फायर मारलं आणि त्यात ते आला म्हणून आवाज आला. मग वाटलं, मग कंपनी कमांडरला फोन आला की काय झालं. म्हटलं चालू आहे. म्हणाले ठीक आहे. मी जरा जुना हवालदारच होतो, त्यामुळे शिव म्हणाला हवालदार कुठला जुना काय. ठीक. म्हणजे सगळं संध्याकाळी 11:15 सुरू झालं. 12 तुम्हाला आवाज आला की आवाजावर फायर मारला मी गावतात. खुसखुस खुसखुस. कारण ते काय करतात, रात्रीच घुसखोरी करतात. म्हणजे ड्युटीचा असा काही कालावधी नाही तुम्हाला? ड्युटीचा कालावधीच नाही. 24 तासापेक्षा वाढवून दिली तरी थांबण्याची क्षमता पाहिजे. वाढवून तसं नसते तुम्हाला. बदली आला तर बदली नाही तुम्ही तसंच. बदली आला तर आला. यहाँ एक बंदा खड़ा है, अभी वो यहाँ रहेगा. सिर्फ दिमाग में डाल लेना. बरोबर. म्हणजे डोक्यात मला हा आता हे करायचंच आहे. आता आम्ही काही वेळा मी चायना बॉर्डरवर होतो. मी तर तिथं असं दुटीवर जर आम्ही बसलो बॉर्डरवर तर एकटंच बसायचं. चहाची किटली एक असायची. त्या पुढं पाखरू सुद्धा नाही. बस दिमाग हाड्यालाच व्हायची पडेल. काही नाही, पाखरू नाही. पाखरू सुद्धा उठतेला तुम्हाला दिसणार नाही. गप बसायची दुटी बघली.
माणूस बोलायला मग म्हणून तर आर्मीला आर्मी म्हणतो. बाकीचे टीका लावत नाहीत कुठेही. बरोबर आहे. जेवणाचं तुमच्या काही नसते काय, म्हणजे जेवण खूप असते असं काही नसते, म्हणजे जेवण चांगलं असते सगळं चांगलं. टायमिंग म्हणजे तुमचं दुट्टीचं नाही तर जुळणी नसते कधी. जेवणाचं शेड्यूल ठरलेलं असतं. बरोबर. काही वेळा हैदराबादला मिळतो तेव्हा पण ट्रेनिंगला 5 पुऱ्या सकाळी, 2 पुऱ्या नाश्त्याच्या, मिरची कांदा घालून, परत दुसऱ्या दिवशी शंकरपाळी, तिसऱ्या दिवशी तांदूळ. आहार ठरलेला नाही बाहेर पडलं की ते मला जेवणच पाहिजे. म्हणजे सगळं नियमातच नियमात व्यवस्थितच. आता बघा की नवीन पिढीतली मुलं म्हणजे सैनिक, पूर्वी सैनिक म्हणला आपण इच्छा नसताना सुद्धा सैनिक माणसं व्हायची बऱ्यापैकी. आता सैनिक होण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. अशा अजून नवीन पिढीनं म्हणजे तुमच्याकडून असा संदेश काय आपल्या नवीन पिढीला मिळेल, असा काय करायला पाहिजे अजून नव्या पिढीनं आमच्या सैनिक होण्यासाठी आणि काय करायचं असं? आता कसं आहे, आपली 12 लाख फौज एवढी काय सगळी तर होऊ शकत नाही. मग तुम्हाला म्हटलं नशिबान सैनिक, ज्याचं म्हणजे नशीब म्हणजे सैनिक होणं चांगलंच आहे. चांगलंच आहे. अनुभव मिळतात आणि आपण जन्मलोय बाबा देशासाठी, ज्यांनी आणि जन्मभूमी, ही दोनच गोष्टी. मग तुम्हाला अशा सैनिक असून असा एकदा वेगळा असा छंद काय आहे का, म्हणजे हे पेशा सोडून असा इतर, आता मला मी गायी पाळलेत, रिटायरमेंटची ती गोष्ट आहे, पण असा अजून तुम्हाला काही छंद होता का की तुम्हाला असं ते करायची इच्छा होती काय अशी? आता शेतीची आवड होती मला. भातात माझा 3रा क्रमांक आला होता. तालुक्यात 3रा. अजून सुद्धा शेती म्हणजे करतोय. कसं होतंय आता वयाच्या माणसाला कमी केली ना तर शेतीची पण आवड. पुस्तकं खूप आहेत, शेतीची पुस्तकं माझ्या खूप आहेत, वाचत बसले. वाचनाची पण आवड, पहिलं मी वाचनाची आवडच होती, काय झोपायच्या. आता हे मेडल तुम्हाला मिळाले शौर्यपद, मग यावेळी पुन्हा हस्ते हे प्रदान करण्यात येते म्हणजे तुमच्या? माझं कसं झालं, रिटायर झाल्यानंतर मला आलं. मी रिटायर म्हणजे ह्याची घेतली व्हॉलेंटियर. माझी सर्व्हिस पुढं होती. शिवण मला सांगितलं तर प्रमोशन देतो म्हणून नाही घरी जाणार, त्यामुळे ते नंतर आलं. नाहीतर हे आर्मी स्टॉप बरोबरच चीफ ऑफ द आर्मी स्टॉप तर ती नंतर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला राष्ट्रीय सणाचं औचित्य साधून. तुम्ही रिटायर किती साली झाला? मी 2000. आता ऑक्टोबरला माझे 25 वर्ष होतात. एक 20 वर्ष सर्व्हिस. अजून काय जाणून घ्यायचंय मला? तुम्ही सैन्यात भरती झाला त्यावेळेस तुमची आव्हानं आव्हानं होती भरपूर, त्यावेळी आव्हानं होती सैन्यामध्ये. खूप. एक तर घरचा संबंधच नाही हे, आणि तुमचं आपण सण वगैरे हे काही आठवणीत राहत नाही. कुठला सण काय येईल त्यावेळा सण. सगळा दिवाळी दसरा तोच. ट्रेनिंग मग माझं बेळगावला ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग नंतर मग तुम्हाला पहिला कोणत्या ठिकाणी गेलं? मला हैदराबाद भेटलं. पहिला हैदराबादहून श्रीगंगानगर राजस्थानमध्ये गेलो. तिथून बबिना म्हणून गाव आहे, तिथं आलो. बबिनातून श्रीलंका, लंकेतून लडाख, ग्लेशियरवरून परत त्रिवेंद्रवरून अरुणाचलवरून कलकत्त्यावरून जम्मू, शेवट जम्मू. आपल्या इथे मोठं ट्रेनिंग सेंटर बेळगाव. मराठा ग्रुपचं ट्रेनिंग सेंटर बेळगाव. आपल्या भागात म्हणजे म्हणजे मराठा ग्रुपच, ग्रुपचं मराठा बटालियनचं. आणि सिग्नलचं आहे जबलपूर आणि गोवा, हे वेगळे आहेत. म्हणजे मराठा बटालियनचा कुठलाही कॅन्डिडेट गेला तर ते बेळगावला ट्रेनिंग करणार. ट्रेनिंग करताना असं वाटलं की बाबा सोडून द्यावं, म्हणजे पोती वगैरे घेऊन पाठीवरती पळायला लागतं? नाही, घरची परिस्थिती बेताची होती आणि एक तर नोकरीचा अभिमानच होता. आपण एक भरती झालो,
तेव्हा पोते देऊ देत नाही तर काय तरी मला करायचंच आहे. अभिमानच होता. म्हणजे आम्ही भरती झालोय आणि एवढ्या मुलांना एवढ्या ह्याच्यातनं भरती होणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही. आणि रिटायरमेंट सुद्धा फार हे होतंय. 1 महिना अगोदर आहे ना, नाही सोडून जाऊन कसं होतंय, माझं काय होत, ओढ असते. रिटायर झालो कधी एवढी खुशी नसते, कारण तिथं सारखं जे ते ठरलेलं घरी जाऊन शिवलीमध्ये काय होईल माझं, आपण समाजात कसं राहू, काय. अरे काय विचार. तुमची सैन्यामध्ये रँक काय होती? मी हवालदार मध्ये रिटायर झालो. प्रवास कसा झाला आर्मी मध्ये? प्रवास म्हणजे खडतरच असं आहे. आर्मी म्हटल्यावर खडतर. अभिमानास्पद गोष्टी कोणत्या आणि तुमच्या? शौर्य पदक मिळाले, अजून सोडून दुसरं काय असं दुसरं काय काय वगैरे? आता एवढं काय म्हणजे काय आता ह्याच्यापेक्षा दुसरा अभिमानच काय नाही. रिटायर झाल्यानंतर म्हणजे गावातल्या माणसांचा पण दृष्टिकोन बदलला असणार. गावात कळतंय आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पडतोय. कारण प्रत्येक वेळा आम्ही वेळेचं आणि ह्याचं बंधन ठेवल्यामुळं त्यांचं आणि आमचं जमत नाही. त्यामुळे विचार जास्त करावा लागतो. मत व्यक्त करायला विचार जास्त करा. नाही, माझं मत हेच असतंय, प्रखरच डायरेक्ट म्हणजे आर्मीवाला परखडच मत नाही तर नाही मा. आणि जास्त करून चूक होण्यापेक्षा चूक न होऊ देणं सगळ्यात इम्पॉर्टंट. चूक झाली तर काय होईल न होणं गरजेचं. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा आणि थोडा विचार करून, आणि एकत्र कुटुंब जरी असेल तरी माझं सारासार सगळ्यांचा विचार करून निर्णय, म्हणजे सवयच पडली तिथं. तुम्हाला असं वाटलं नाही काय शहरात राहावं, कोल्हापूर किंवा असं? नाही, शहरात मला काय एवढी आवड नाही, कारण घरी जमीन शेतीचीच आवड आहे, त्यामुळे गावाकडेच ती ओढ लागली असणार. बाहेर कुठं वस्तीला राहत नाही. म्हणजे जय जवान जय किसान तुम्ही शेती तिसरा क्रमांक आला. नारळ वगैरे सगळी पुस्तकं भरपूर आहेत माझी मेंढ्याची. खऱ्या अर्थानं सैनिकी जीवन जगलात, अनुभवलात. यामध्ये तुमच्या पत्नीची काय भूमिका सांगा? ह्यांची भूमिका सगळ्यात महत्वाची. त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय काय नाही. सपोर्ट म्हणजे कसं आहे, जास्त करून आर्मीवाल्याच्या पत्नीवर सगळं म्हणजे म्हणजे असं म्हटलं जातं यशस्वी माणसाच्या पाठीमागे एक चांगली आदर्श स्त्री असते, आणि ती तुमच्या भूमिकेत, त्यांची भूमिका तुमच्या ह्याच्यात महत्वाचीच. शीण मधली यशस्वी माणसाची वेगळी ही त्यागाची भूमिका जास्त. शिवीन मध्ये त्याग नाही आहे. प्रत्येक गोष्टीला संघर्ष असते. पार्टीला गेली तरी संघर्ष, कुठल्या गोष्टीला गेली तरी संघर्ष. तर ज्यावेळी समारंभ असतो त्यावेळेला तिला जाणीव होणार ना, आपला नवरा पाहिजे, त्याग पडलाच ना. वाक्य शिस्त, सेवा, त्याग, समर्पण. म्हणजे आताची कशी वेळ देत नाहीत असं वगैरे असते. काय असतंय, ज्यावेळी आपण ठरवतोय म्हणजे ते बंद केलं. युद्ध ऐकल्यावर आमच्या अंगावर काढता येते. तुम्ही बस समोर अंगावर काढता येते. तुम्ही त्या युद्धाचा भाग होतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आम्हाला मुलाखत घेण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.